आपल्याकडे अकॅडमी निघालेली आहे. तिथून इथपर्यंत येताना पाय पैसे कापते माईक बरोबर आल्यावर काय होतं सगळं 3 महिन्याची फी देते. त्यामुळं बोलके पोपटले झाले सगळ्याच पक्ष. त्यामुळे आम्हाला जरा विश्रांती मिळाली. पण मी आणि साहेब अशी 2 माणसं आहेत की तुमच्या स्वप्नाची गोष्ट नसते ती आम्ही प्रत्यक्षात आणतो. तुम्ही 4 वळी वाचता, आम्ही 400 पानं वाचतो. ही सवय आहे आणि ही सवय आदरणीय सोपल साहेबांनीच आम्हाला लावली. काय असतं जे जे चांगलं असतं ना ते नेहमी हुडकायचं असतं, घरी बसून मिळत नाही. ज्या वेळेला पहिल्यांदा सोपल साहेब आमदार झाले, चारकाचिन्ह होतं, त्यांनी 2-3 साहित्यिक कट्टे काढले होते. एक कवी कट्टा होता, अनिल शेळके, बुलबुले अशी कोणी माणसं असायची त्याची. आणि ह्यांचं ऐकून आणि पुन्हा आमचे धर्मगुरू धर्मवीर रामबाबा पाटील, रामबाबा तुम्ही म्हणसाल की आज त्या दिवशी आले, त्या दिवशी मी मंगळपेठेतला होतो, आज इकडे का आहे तर माझा जन्म भवानी पेठेतला. साळुंके फळुंके हे सगळे आमचे नातेवाईक आहेत. मुन्ना शेठ इथं बसलाय, त्याचं देवीदास नाव माझ्या आईने ठेवले. शेठेच्या वारीत आमचे 3 पिढ्या गेले. रूळ होते की विदर्भ केव्हा स्वतंत्र होईल ती होईल, पण रुळाखालचा ही स्वतंत्र विदर्भच होता आमचा. पेशंट तिकडं डॉक्टर इकडं, मधनच रेल्वे जायची चुकचुक गाडी. त्यामुळं राजकारणाचं बाळ म्हणून ज्याला म्हणतो ना त्यामुळे भवानी पेठेतच मिळालं. आणि साहेब ज्या वेळेला कॉलेजला सिल्वर जुबली होती का नाही तेव्हापासून त्यांची बैठक त्या शेठेच्या कट्ट्यावर असायची, भीमा शेठेच्या. नंतर ते कार्यकर्ते झाले, दिलीप सुपुरे नगरसेवक झाले, भीमा शेठ तालुका, ते सगळं म्हणजे पुन्हा बालबाई जनता दलात गेले, जनसंघ निघाला, नामदार झाले, शेतकरी 40 फुटाचा भवानी पेठेत उभा राहिला. याशी अनेक किस्से आहेत. पण आजची जी निवडणूक आहे ती प्रत्येकाने स्वतः समजून घ्यायची. काय माहित आहे का की आता सगळ्यांनी गळले 20 पैसे पाहिजे. तुम्हाला एक मी ऐकलेली गोष्ट सांगतो. मी पुण्यात शिकायला होतो तेव्हा राहायला हिंदू महासभेच्या कारला येतो. हे मोहनराव दाटीचे वडील नारायण दाटे, गाजीपूर घाटलेली 2-3 म्हातारी, संध्याकाळी त्यांचं रोज दीप चालायचं. ती 1 मिनिट म्हणायची ना 1/2 तास बोलायची. त्यांनी एक गोष्ट सांगितली होती. आता त्यावेळेला आमचा जन्मवेळी आमचे वडील अजून हिंदू महासभेचे आहेत. पाण्यात एक धक्का आवडतो, पाकिस्तान तोडतो ऐकले. ती हिंदुत्व नाही, आम्हाला ही हिंदुत्व शिकवायला. ह्यांना हिंदू शब्द कधी आला तुम्हाला तरी माहिती आहे का हिंदू शब्द कधी आला? ज्या वेळेला परकीय मुसलमानांची आक्रमण झाली आणि बाबासाहेबांनी 31 मे 1924 3 खंदील बार्शी इथली त्यांची पहिली सभा, त्यात त्यांनी देशांतर व धर्मांतर या विषयावर बोललेलं भैसूर पार्क मध्ये आलेले आणि त्याचा अभ्यास केला शेषराव मोरे, सावरकर आणि आंबेडकर. आमच्याकडे सावरकर बघून आता करा भाऊ असं द्यायचं. हिंदू शब्द मुसलमान भारतात आल्यावर आलाय, नाहीतर वेद पुराण मनुस्मृती कुठे हिंदू शब्द आहे? यदा यदा ही धर्मसेला निर्भवता, तिथे हिंदू धर्म का नाही? ही इतका हलगडपणा ह्या लोकांनी मनुस्मृतीवाल्यांनीच केल्या. म्हणजे आज तर वाईट परिस्थिती आहे, संविधानच बदलायला चालले. आणि 1614च्या नंतरच ते धोत्र्या राज्यपाल होता, ते बी तसलाच ब्रह्मचर्य करले डेंजर, यांना तर बायको सोडून दिलेले आणि मंगळसूत्राच्या गोष्टी बोलतो. ती एक गोष्ट मी ऐकली होती. एक विधवा होती, आपलं जसं पांडे चौक आपण भरवस्तीतला म्हणतो तसं त्या पांडे चौकात त्या विधवेची हजारो कोटीची इस्टेट होती. आता तिला लुटायचंय, मग ती सगळ्यांची बैठक होती. एवढ्या चौकात कसं न्यायची? तर त्या एक शाणा म्हणतो, मी म्हणतो तसं लुटवा. काय केलं त्यांनी? एक ट्रक ठरला, म्हणजे 2-3 ट्रक सामान असेल. एका ट्रकवर मस्तपैकी पिछाईत मारली, त्याच्यावर बसली मंडळ बसलं की ज्या म्हातारीला लुटायचंय तिला गाडीच्या रोड टक्के देऊन तिच्यावर ती ओरडत होती, मग लुट गई, बरबाद हो गई, मला लुटलंय, मला मारले, तरी तिला वडील आणून त्याच्यावर बसली. आणि ती भजनी मंडळी सुरू झालं ना, ती म्हातारी म्हणती मग लुट गई, बरबाद हो गई. आणि मग ती तवलीत नसतं का, आम्ही तो लुटली हुसनं वागते, बाकीचे म्हणते बघा हुसनं वागते, हुसनं वागते. ती बाकीची मंडळी म्हणायची मोठी साच करते, म्हणजे म्हातारी खरं बोलते. ती म्हातारी म्हणायची लुट गए, बर्बाद हो गई, ती भजनी मंडळी म्हणायची मोठी सर्च करते.
आणि लोक असायचे. मग पाणी चौकात असंच गाडी गेली, ट्रॅफिकचा पोलीस बघतोय, हसतोय, आणि म्हातारी गरज होती, आईला म्हातारी ती म्हातारी लोकशाही आहे, ही डाकूची फकीर मुली आहे, आणि आपण हसणारे मूर्ख माणसं. येड्यात कोण काढतंय आणि येड्यात कोण निघतंय हीच आपल्याला कळा. ते आता परवा कुणीतरी एक पोस्ट टाकली की ती यमाच्या कारभारात एक घंटा बसली, म्हणजे एकदा खोटं बोलले की टणटणा वाजायची. ती चित्रगुप्त कानात गोळे घालून बसला, खाना 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 ती घंटी वाजायला लागली. यमाने विचारले काय, चित्रगुप्त म्हणला मग हिचं वाचन चालू आहे. इतकं जर फेकतं तुम्हाला सांगतो, त्या सुद्धा काय काय बोलले. आता ह्या गोष्टी खरं म्हणजे काय बसले इथं नाही होणार पाहिजे. आता बापू हितची बॅग आली ह्या तालुक्यात, बापूचा हात धरूनच आहे. त्या बापाचे धनी बापू आहे, हे शिवाजी बापू आहे. त्यांना विचार आणि आमच्या पोकांडे बसते मागणं येते की आम्हाला कुठे तीच निष्ठावंत होईल. आम्हाला मागच्या गाडीच्या मागवाच्या अवस्था तशीच आहे. वाढीत सगळं राष्ट्रवादी फुटलेले घड्याळवाले पानवालेच आहे. आणि त्यांना तर कसं एकतर पोंगे फिरत होतो, छो म्हणले की पोंगे गेलं. पहिल्यांदा काय म्हणलं होतं, एक हाती सत्ता द्या, सुतासारखं सरळ करून जाते, त्याच्यावर पायरी एक तरी जागा द्या. पुन्हा तर दिन शब्दच म्हणून काय उचले घेऊन काय उचले घेतात काय त्यांची त्यांनाच काढते. प्रत्येक गोष्टीवर बाळासाहेबांनी शिवसेना उद्धव साहेबांच्या ताब्यात दिली, नाही एकनाथ शिंदे कोणाच्या मागे जिंकली असते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, आपल्या डोळ्यात एकच दरोडे चालू आहे. दरोडे उत्पन्नात आपण 358 क्रमांकावर आहे. आर्थिक व्यवस्था 5व्या नंबरवर सांगते. अदानी, अदानी, अंबानी यांच्या संबंधित वाढ होती, बाकी कुणाच्याही संबंधित वाढ झालेली नाही. आणि ही थांबवायची असेल तर खऱ्या अर्थाने टर्नॅटॉर्न सांगतो मी, कोणाच्या आमिषाला आणि कशाला बळी पडू नका. फक्त मशाली चिन्ह सांगा आणि मशालीच्या पुढचं बटन जर दाबलं तर तुम्हाला भविष्य आहे. नाहीतर मग एका वाक्याने सांगितलं तसं पुढे निवडणुका होणार नाही, मग त्यांनी सांगायचं ना आपण ऐकायचं. पुन्हा एकदा हिटलरशाही होईल, हुकुमशाही होईल. त्या टाळण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.